आज मी बघणार आहे अख्खा एक दिवस डोंगरावर काढून मला कसं वाटतंय आणि अख्खा एक दिवस घरी काढून मला कसं वाटतंय, तर आज मी तेच बघणार आहे। तर सुरुवात करूया आपण सर्वात पहिले घरातून। आज सकाळी उठलो मी 7 वाजता, बाहेर येऊन बघितलं तर पाऊस पडते। नंतर 1 तासानंतर परत आलो मी अंघोळ धुवून। पाऊस पडायचा पण बंद झालता आणि वातावरण पण एकदम भारी होता, म्हणून बाहेर येऊन थोडासा व्ह्यू एन्जॉय केला। बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करून मी गेलो वरती गॅलरीत गेलो। आपली एक खुर्ची असते फिक्स, त्याच्यात बसलो। नंतर आपली लावली कॉमेडी थोडीशी, प्रणित मोरची कॉमेडी बघायला लागते कारण की दिवस पण थोडासा चांगला जाते कॉमेडी बघितल्यावर, मला असं वाटतंय। 1 तासाची फुल व्हिडिओ मी बघितली, मजा आली मला पण। त्याच्यानंतर मी गॅलरीतून आलो डायरेक्ट खाली, आणि खाली बनलेल्या आमच्या घरी पुरणपोळी खाली, आणि डायरेक्ट मी गेलो झोपायला। संध्याकाळचे 5 वाजता मी झोपून उठलो, फ्रेश झालो पहिला, तर नंतर गेलो डायरेक्ट जेवायला। जेवण झालं का डायरेक्ट गेलो परत गॅलरीतनं, केली आपली BGMI चालू। दिवसातून मला एकदा तरी BGMI खेळायला लागते, तर हाच होता माझा एक दिवस घरातला। तर आता बघूया आपण डोंगरावर एक दिवस कसा काढता। तर डोंगरावर सुरुवात होते आपली सर्वात पहिले डोंगर चढताना, कारण की 4-5 महिने मी डोंगरावर कधीच नव्हतो गेलो। 4-5 महिन्याच्या नंतरच आता मी डायरेक्ट डोंगर चढते, तर खूपच दम लागले मला डोंगर चढताना। फायनली आपण अर्ध्या तासाच्या नंतर डोंगर चढलो आहोत। ह्या डोंगरावरच मला आजचा एक दिवस काढायचा आहे, आणि ह्या डोंगरावर एक साईबाबाचं मंदिर आहे, तो पण दाखवतो तुम्हाला। सर्वात पहिले तुम्ही ह्या डोंगरावरच्या मंदिरातली साईबाबाची मूर्ती बघा, काय सुंदर दिसते। तर हा बाबा आता आपल्याला चहा बनवून देते, तर हा बाबाच इकडचा बघते या डोंगरावरच्या मंदिरातला सगळा। चहा सोबत बाबांनी आपल्याला बिस्किट पण दिलेली। तर मंदिरातनं दर्शन घेऊन आपण डायरेक्ट आलो बाहेर। तर बाहेर एकदम वारा पाणी चालू होता एकदम फास्ट। हाच होता एक दिवस डोंगरावरचा। तर तुम्ही मला विचारसाल तुला कुठला बेटर वाटला दिवस, तर मला तर डोंगरावरचा एक दिवस एकदम बेटर वाटला, कारण की घरातला एकदम कॉमन झालाय आपला घरी एक दिवस काढणं। तर डोंगरावरती एकदम मला एक युनिक एक्सपिरियन्स मिळाला, म्हणजे एक दिवस। अशाच व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर कमेंट करून मला नक्कीच सांगा। तर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट अँड फॉलो अँड सबस्क्राईब।